निस्वार्थी भावनेतून तू सवयी बसवते. राधे कृष्ण हे नाव सारं त्रिभुवनी बसवते. खरंच काही जादू आहे ना त्या कान्हाच्या बाजूच्या सुरामध्ये. कान्हाच्या बाजूचे सुरकाने आले की मी माझी राहतच नाही. पण हा कान्हा कुठे दिसत नाही. बासरीचा आवाज तर इथूनच आहे. कान्हा कान्हा राधे अगं इकडे बघ इकडे आहे. कान्हा मी तरी देत आहे. तुला दिसत नाही. हा काय तुमच्या समोर तर आहे. बघ जरा होती मंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुलकीमध्ये. अगं राधे तुझ्या सोबतच तर आहे. तुझ्या केसातील मोह गजऱ्याच्या सुगंधामध्ये. अगं राधे तुझ्या सोबतच तर आहे. तुझ्या पायातील गण्याच्या ध्वनीमध्ये. अगं राधे तुझ्या सोबतच तर आहे. अगं राधे तिथे येते तू आतमध्ये असं पाशील ना तिथे येते तुझ्याच पाशी आहे. हो का कान्हा? Power.
माझ्या सोबत अशी जाता जन्माचं नाही माहिती पण या जन्मी तरी अखेरच्या श्वासापर्यंत हातात देशी बरे ना माझ्यासाठी पुन्हा मात्री वाजवशील काय आज वाज बुधवार मथुरेचा बाजार गवळी थाटमाट करून मथुरेला निघाला असते त्यांना मी प्रतापारी अटक करण्याची कामगिरी पेंद्या वाजून आम्हाला दिली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. हॅलो देवा हॅलो. पेंद्या, सुदामा, आपलं मथुरेच्या बाजारी गवळी मोल दराने विकतात. म्हणून मला माझं लग्न करायचं आहे. देवा आम्ही नेमके करायचे काय? मथुरे जाणारा सर्व वाटा आजच मिळते मला. काही करा पण आजपासून मथुरेला बंद बंद हा माझा हुकूम आहे. ठीक आहे देवा या आपण. ए पेंद्या देव बाप्पाने कामगिरी सांगितली ऐकलीस ना? हो ऐकले ना. मग चल पहिले कामाला लागूया. सरली पुनवेची चांदणी रात सोन किरणानी झाली पाट उडोईवरी गोरस माठ तुडवीत साऱ्या दुःखानी भरले दिवाट जाऊ विरही सयानो तुडवीत साऱ्या दुःखानी भरले दिवाट
हॅलो आलेले पारितोषिक वैभव संतोष गोपाळ पांडुरंग कृष्णा गोपाळ यांकडे संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे साहिल गोपाळ, तेजस गोपाळ, कुणाल गोपाळ, सार्थक गोपाळ, संतन गोपाळ, अर्णव गोपाळ, काव्य गोपाळ, सिद्धी गोपाळ, दिनेश पंढरे, दिनेश दळवी यांचं चंद्राने नाव घ्यायचंय. दिनेश दळवी. कणकण कुदळ मनमन माती मणा मातीच्या उभारल्या भीती सितारले काम आकाबाईच्या पोटी जन्मले राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानाला लावलं चुना पायात पैंजण चालू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख रपच्यांची सून दळव्यांची आणि अस्तुरी दिनेश रावांची. या सर्व पक्षाचे वारसाई भरारी नाट्यकार मंडळ उद्या खूप आभारी आहोत. धन्यवाद. शुभ धन्यवाद. काय गं आल्या सरांनी बरं निघायचं बाजारला. हो बाई चल लवकर मला पण घरातली काम आहे. सदन कदा हिची खायचंच ते लग्न पण केलं आणि गायचं आणि पोरं पण झाली गायचं. काही बोलतो काय तुझ्यासारखं नाही आहे. काय माझ्या हळू 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 बाई जातींना कसं चप्पल असायला पाहिजे. मुलीच्या तोंडाला म्हणे बाई माणसाने कामाच्या पळायला हवं. मी उठतेच 12 वाजता आणि मला शिकव कामाचं. गाडीच्या नाही राहते कामाचं आणि मला सांगते कामाचं. तू येतेस काय बघायला मी किती वाजता उठते ते. अगं तुझं घर आणि माझं घर शेजारी शेजारी. तुझ्या घरात काय घडतं ते लगेच तुझी सासू आणि माझ्या घरात सांगते. तू काय तू येतच शिलवास काढायला. मला काय गरज आहे. मला काय घराच्या कामातून टाइमच नाही. बरं मी काय म्हणते अगं ती कशाला एवढी मुरडते. मुरडायला नको माझं नवीन लग्न झालंय. अगं बाई काय तिथं म्हणे मी नवीन लग्न झालंय. अगं मी तुझं कसं आहे माहिती का दिसली रात पुराणा तरी बी पाळणा खाला ना. अगं चंद्रे माझ्या घरचा पाळणा मी कधी हलवायचं ते माझं मी बघून घेईन. तू नको सांगणार. अगे सुंदरा आता सहजासहजी पाळणा हालत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते. तुझ्या शेजारणीला विचार. आधी आमची मेहनत कधी घ्यायची ती घेऊ. त्यात तुला एवढा कशाला राग यायला काळजी पोटी म्हटलं तेवढंच आपलं 1 दिवसाचं जेवण माझी भेटलं काळजी चंद्र का तुझं कौतुक केलं तुला बघवत नाही. तुझ्याकडनं अपेक्षा नाहीये मला. सदन तुझ्या सांगायची भांडते म्हणून काय मी भांडखोर आहे असं वाटतं की काय तुला. हो पूर्ण गाव म्हणतं भांडखोर ते. हे या गावात किती वाड्यात सांग बघू. गाव म्हणतं भांडखोर आहे म्हणे ते. अगं अशी काय करते नवीन लग्न झालंय माझं मला कसं माहिती असते. हा, बरं 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 नवीन लग्न झालं म्हणजे काय घराच्या बाहेर पडत नाही वाटतं तू. नाही पडत. बरं असू दे सगळी घरातली कामं केलीस काय ग. हो मी करून आली तू करून आली. माझ्यासारखी कामं का मला जमणारच नाही. का नाही जमणार. मला सांग तू काय काय कामं करून आलीस त्या घरात ना. करून आली काय कामं सगळी झाली ना व्यवस्थित. हो. बरं बाई राहू दे. तू काय कामं करून आली सांग बघू. अगं मी काय कामं करून आली म्हणजे अगं माझ्यासारखी जर कामं केलीस ना तर तुझं कंपार्टमेंट जागेवर राहायचं नाही. असू दे तू सांग तू काय कामं करून आली सांग बघू. अगं त्याचं काय माहिती काय सकाळी 4 वाजता उठले 10-15 माणसाच्या भाकऱ्या वाजल्या त्याच्यात नाकावडी माझी 2 पोरं कारभारी जातात कामावर त्यासनी द्यायला लागतो डबा आणि सासू सासरे जाग्यावर आग लागली सासूच्या तोंडाला. अगं लग्न झाल्यापासून 7:30 लागले बघ माझ्या मागं. अगं मीच म्हणून बाई टिकले दुसरी कोणा तिथे गेली असती यावाला. हो ग बाई टिकली टिकीस. राधाबाई पुढे ये बघू. राधाबाई इथं कसं माहिती काय मोठं घर पोकळाचा वारा जाईल. अगं अशी काय करते माझं असं भक्त आणि तरी म्हणणार तर तुझी शेजारी नाही. दोघी पण नागात न कसल्याच अगदी कुठल्या मुहूर्तावर लग्न लावल्याने काय माहिती. राधाबाईला सांगून तेव्हा काही लग्नावरती आली झालं असेल तर बाजारात निघायचं का. अगं राधे हीच राहते भांडत माझ्याशी. तू काय कमी आहेस? अगं मी बोलते म्हणून आपल्या वाडी चालते तुला काय माहिती. कोण बोलतं दाखव मला पुढे. अगं विचार इथल्या बायकांना मी या वाडीची वाडी प्रमुख आहे तुला काय माहिती. राधाबाई तुझं मोठेपणा राहू देत. सांग आपण कशासाठी आलोय. चला बाजाराला. चल चल उशीर होत नाही लवकर. आपण बाजाराला निघाल्या खरा पण बाजारची वाट कोणाला माहितीये का. ह्याला बाजाराची वाट विचारली तर तोंड कुरडतात. भांडायची तोंड पुढे येतात. अगं राधे असं काय का म्हणते. अगं मी बोलते म्हणून सगळ्यांना माझं तोंड दिसतं. अगं या वाडीच्या बायका पण तशा. अगं वाडीची आता बचत गटाचे अध्यक्ष म्हणते बोलायला नको होय. जरा काय कुठं काय पोलीस त्या बायकांना लगेच मिरच्या झोपतात. अगं आणि काय म्हणजे काय सांगते तुला. अगं या वाडीतल्या बायका बचत गटाचा पैसा म्हणून भरायला घेत नाहीत लवकर. अगं एकीच्या दारात किती वेळा फिरायचं आणि फिरायला गेली तर एकीची कारणं पण लय भारी असतात. अगं एक म्हणते माझं तोंड दुखतंय दुसरी
ती म्हणते माझी मान दुखते आणि दुसरीचं बाई भलतं ती म्हणते माझा पाय दुखतोय. आता मी करी तरी काय? एकट्या बाई कुठं कुठं फिरायचं? एकट्या भांडारेवाडी म्हणजे इथून तर त्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत. मग झेपत नाही तर करायचं कशाला? हा झेपत नाही तर तुला बरं. आणि मी काय म्हणते, तू कधी भरणार आहेस पैसे? अरे आता पगार झाला की अगं बाई, तुझ्या भावाचा पगार झाला आता तुझा भाऊ आहे तरी कशात ग कामाला? कशात काय म्हणाले ग ते? काय माहिती, मला पण माहिती. बरं राहू दे बाई तुझ्या नवरीचं. अगे तुझं काय पैशाचं? माझ्याकडे पैसेच नाहीत काही. पैसे नाही म्हणते, एवढा दालदागिने घातल्याशा काय फुकट वय? लगेच बाई जरा एखादा नवीन दागिना घातला की लागले हिच्या पोटात दुखायला. आम्हाला नाही वेचाळायची सवय सुद्धा त्याच्यावर. बरं तुमचं झालं असेल तर बाजारला कसं जायचं सांगाल का? अगं राधे, तुला सांगायचं राहिलं की ग. आता काय? अगं काल रात्रीच्या घरात आवाज येत होता. कसला? अगं कसला म्हणजे काय? नुसतंच खाली वर खाली वर खाली वर. हा कसला आवाज आहे? अगं पण सगळे कान लावायला आलीस काय? अगे तुझं घर आणि माझं घर काय लांब आहे वय? जराशी आपली मध्ये वस्त्री आहे तेवढं. तू काय रात्रीची का तिच्या घराला काय कान लावून असतेस की? अगे मला काही काम धंदे नाही काय? अगं वाडीची पूजा म्हणून शेणाला गेले होते रात्रीचं. रात्रीचं पण जातं. अगं ह्या भांडाकडेवाडीच्या बायका जरा म्हणून बाई शेण ठेवीत नाहीत आणि मला बघितलं की 4 हात लांब पळतात. मग पहिला नाही ते काय तुझ्यासारखी भांडखोर व्हायची ना, ती कोण लागली? हा मी भांडखोर, मग मी काय कमी आहे काय? दिवसाचं शेण देत नाही म्हणून रात्रीचं चोऱ्या गेले. तेव्हा आवाज येत होता. झालं काय? दुसऱ्याच्या घरात वास काढून झालं? मला काय गरज आहे? बाजाराला जायचं कसं ते सांगा. आता तुम्हाला माहिती, तुम्ही सगळ्याजणी रोज जाता म्हटल्यावर तुम्हाला माहितीच असणार की ग. का तुला नाही माहिती? मला कुठं टाइम असतोय? बरोबर, तुला भांडल्याशिवाय काय माहिती. राधाबाई ती मावशी. अगं हो की ग, ती वरच्या इथली मावशी दररोज जाते बाजाराला. तिला हाक मारूया. अगं बाई ती थेरडी. चंद्रा कशी असली तरी बाजारची वाट तिलाच माहितीये बघ. अगं राधे, ते पण खरं आहे. पण तुला म्हणून सांगते, ती जर आली ना तर तिला शांत वाजायला सांग. माझ्या जर नादाला लागली तर मी काय तिला सोडायची नाही बघ. बरं, मी सांगते तिला. पण मी काय करते, आवाज कोण देईल आता? अगं असं काय करतेस? तिची लाडाची गोलू आहे ना, तीच आवाज देईल ती कुठकते ती. ते आवाज. मावशी, अगे मावशी. ए जेवलीस ना चांगली अगदी? 2-3 वेळा भात घेतलास ना? मावशी, अगे मावशी. झोपली बिपली की काय? अबे टाकून झोपली असेल ती आता. राधाबाई तुझे आवाज. मावशी, अगे मावशी. का ग म्हटलं राधाबाई? अगं येतेस ना? त्याचं की नाही, माझ्या घरातली सर्व कामं आटपते आणि मग तुझ्याकडे येते. वाट बघते बघ मी. येते हा येते. हाक मारी राधा, राग म्हाताऱ्या मावशीला. हाक मारी राधा, काग म्हाताऱ्या मावशीला. आले आले ग राधाबाई आवरोनी पसारा. आले आले ग राधाबाई आवरोनी पसारा. आले आले गराजा बाई
मायबाप प्रेक्षकांकडून आलेले पारितोषिक प्रशांत महादेवांच्या पिंडीवर बेल घालते वाकून, महादेवांच्या पिंडीवर बेल घालते वाकून आणि अजय भाईजी यांचं नाव घेते. इथे बसलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा मान राखतो. त्याचप्रमाणे अर्णवी चौगुले, विहान चौगुले, समर्थ चौगुले, मी कोकण दिनेश, राधा सोना सुर्वेसाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. तरी वाघसाई महाराज नाट्य नमन होते खुर्द देवरुख आभार. धन्यवाद शुभ धन्यवाद. अगं मावशी मी काय म्हणते अगं सकाळ सकाळ काय काय आपटून आली अगं बाय आता कोणाला तू? अगं तूच तर म्हणलीस आपटून येते म्हणून. अगं तसं नाही चंद्रा, घरातली सर्व कामं आटपते आणि मग मी येते असं मावशी म्हणाली. तुझी झाली घरातली कामं ती सगळी मसनातली कामं का होतात. गं मावशी अगं तुम्हाला कोणतरी घरात मदत तरी करायला कसलं लागते. काय हा. अगं लग्न करून फसले असं झालंय आता. हो बा, काय झालं अगं का? आमची हे जरा म्हणून काडीचं काम करत नाहीत. अगदी बा, म्हणजे करतात का? अगं कायच नाही काम करत मला एकटीला सगळं बघावं लागतं. हो बा, तो तुला पण जाऊ दे ना. अगं जाव आहे तिचं तर काही बोलूच नको बाई. गाडीच्या कामाला हात लावत नाही आणि ते दुपारी 12 वाजता उठत ती फोन घेऊन संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असते फोनवर. तो फोनवर काय इंस्टाग्राम चालवते ते काय मला काय माहिती मावशी हा. तुला माहिती. आणि तुझी सासू सासू बाई. तिचं तर बाई काही बोलूच नको. अगं जी काय सकाळी उठते ना सकाळी चक्की चालू करेल ती संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ती पीठच पडत राहते. हो बाय, अगं माझ्या हातात तुला एक पण कामाची नाही बघ. का काय झालं दादा त्यांना मुंबईला जायला पाहिजे म्हणून. बरोबर इथं कशाला राहतील तुझ्यासारखी फाटके तोंडाची सासू असल्यावर. त्यात सासू माझी जाग्याला. म्हणजे तुझी अजून सासू हा मग तिला काय आता घालतच की काय? हा, आणि तुझी सासू गेली तरी तुला सांगातीच घेऊन जाणार कारण का तिच्या दालदागिने तुझा डोळा आहे. नेहमीच दालदागिने आहेत माझ्याकडे. सासूचे आहेत ना दालदागिने तिच्या दालदागिने तुझा डोळा आहे. त्यात माझा दावी काय सदा कदा निसा टाकून असतो. हो गं बाई, तुझा कारभारी सजान कादा टाकून असतं आणि तू बरं टाकू देते. अगं हे चंद्रा, अर्थाचा अनर्थ करू नको. आता मावशी तूच म्हणालीस ना. असा टाकून असतो असा. मग तसं सांग अवघात लोकांचा गैरसमज व्हायचा. माझी घरी कोण अगं आहे? कोण नितीन गोपाल. अगं आहेत तरी कुठं असतील इथं, ते बघ. हा? हो बाई. अगं पी मोडन मला संसाराला कंटाळते मी. का गं मावशी अगं संसाराला मला इथे मी काढणार होतं. का असं झालं तरी काय झालं काय? जरा बी मोड्याला मी वस्त्रीला दिसली हा. की न्याला आतमध्ये. जरा बी मोड्याला मी वस्त्रीला दिसली की न्याला आतमध्ये. मावशी हा. तुझ्या नवऱ्याचा काय गा प्रकार अगं लय विचित्र प्रकार आहे. ऐकलास ना? खाली येऊन चक्कर पडशील. काय अरे चक्कर येऊन खाली पडशील. सांगू तुला काय सांग केलं? की गं लवकर. अगं मेलीस 15 वर्षात 17 पोरं झाली. काय मावशी मग? 15 वर्षात 17 पोरं मग काय काय बरं मावशी कसं गं एवढं झेपवलं. अगं मी म्हणून झेपवलंय, बाकी कोण झेपवायचं नाही. पण तुला भरपूर त्रास झाला असेल ना गं. भरपूर त्रास. किती त्रास झाला तो मलाच माहिती आहे. झाली ती झाली, त्यात दोनदा जुली झाली. अगं बाई म्हणजे एकावर एक 50-50 50-50 नाही तर काय? बरं काय झेपवलंच नाही तर गं. काय? त्यांच्या दिसण्यावर जाऊ नकोस. अगं होय की काय गं. आहे ते मलाच माहिती आहे, बाकी कोणाला माहित नाही आहे. असू दे बाई तुझं बाई तुलाच माहिती. हा. अगं मावशी पण मी काय म्हणते घरातली सगळी कामं आटपून आलीस ना तुम्ही मग. कामं आठवून आली आहे. हे राधाबाई, ही आता पुढे गेली. अगं तुला शोधत होती ती. हे राधाबाई, हॅलो आलेले पारितोषिक सुनील गोपाल, साहिल गोपाल, मानव भांडागळे, शुभम गोपाल, नितीन गोपाल, अमित गोपाल, आर्यन दाभोलकर, अर्णव गोपाल, साईराज सावंत, तेजस गोपाल, कुणाल गोपाल, सार्थक गोपाल, मंथन गोपाल, मयुरेश गोपाल, ओंकार गोपाल, सुजय गोपाल, उमेश गोपाल, प्रथमेश भालेकर, संदेश गोपाल यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 601 रुपयाचं पारितोषिक आले. तरी वाघसाई भराई नाट्य नमन मंडळ होते खुर्द देवरुख आभार. धन्यवाद शुभ धन्यवाद. मावशी एवढ्या नसेल तरी चाललात तरी कुठे? अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी घरला मथुरेच्या बाजारी जायचं पण बाजारची वाटच माहिती नाही बघ म्हणून तुला आवाज दिला. अगो बाय, म्हणजे या म्हातारीची गरज लागली तुला? मेले मायनारी म्हातारी अगं या भांडाकडे फिरत असते सगळ्यांसोबत आणि म्हणते म्हातारी म्हणून. होय, नक्की गोपालवाडीची भांडलेवाडी? अगं गोपालवाडी. होय ना? हा. हो फिरत असते का हो मी? असते काय फिरत इकडं? मेरी काय पण बोलला? इकडं विचार तुला खोटं हो वाटतं. असते का हो फिरत? काहीतरी कुणीतरी बोला, काय झालं काय तुम्हाला? हा. अगं होय म्हणजे नाही काय म्हणते त्याच्या सगळ्याची फिरत होती. होय? बघितलं तुला. अगं माझं रूप बघ कसं आहे, कशी दिसते मी? ओ करीना कपूर सारखी दिसते ना? मी तिच्या तोंडाला म्हणते मी करीना कपूर. अगं मेकअप काढ मी शक्ती कपूर सारखी हे राधाबाई, ही अशी करणार असेल तर मी बाजारी अजिबात येणार नाही. नवऱ्याची आठवण आली असेल
कर तिला आता माझे नवरे मग कुठे गेले जायचं बाजारात गेला दादाबाई, तुझा विचार तर बरोबर आहे पण घेतलं काही नसतं काय सांगणार कोण अगं मावशी हा. आम्ही नवऱ्याच्या पोरी घेऊन घेऊन काय घेणार कोणी तूप घेतला कोणी लोणी घेतला कोणी खवा घेतला फक्त चंद्राने वेगळं घेतलंय अगो बाय माझ्या चंद्रे काय घेतलं अगं मावशी हा. त्याचं काय माहितीये का आता गरमी भरपूर आहे ना म्हणून मी काहीतरी नवीन घेतलंय बघ बाई तुझी गर्दी दिसते मला स्वतःवर अगं हो ना हा मग काय घेतलंय अगं मावशी इकडे आहे ना तुला सांगते हा 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 मावशी त्यांच्यापासून जरा लांब राहा म्हणजे ते ऐकतील अगं त्याचं काय अगं इकडं बघ अगं त्याचं काय माहितीये का आमच्या यांनी बाई हे चष्मीवाले बाबा लाजला मला असं वाटतंय चंद्र आता रात्रभर झोपायला नाही वाटते असं कुठे आमचं आम्ही बघू मावशी हा. अगं मावशी त्याचं काय माहितीये का आमच्या यांनी हा. रात्री टाकलं आणि सकाळी हलवलं हो 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 इकडे बघा इकडे बघा रात्री टाकलं सकाळी हलवलं चंद्रा जास्त हलवू नको खाली पडल मावशी आमच्या ह्यांनी काही चष्मा काही उगाच नाही लावलेला बाई बाय म्हणजे तू तागेत नाही अगं हो मावशी मेली शेणार चल बाजारी अगं मावशी मी काय म्हणते आम्हा साऱ्या पोरींना विचारलं घेतलं काय नेतलं काय पण तू काय सांगितलं नाहीस ते बाई बाय म्हातारी बाई काय घेणार आता म्हातारी येतेच म्हणून काय झालं काहीतरी घेतलंच नाही की ग तरी सांगायलाच अगं पाहिजे हो त्याशिवाय तुझ्या मालाची विक्री कशी होणार बाई बाय एक तर तुझ्या कारभारी वाट बघित असतील कारभारी गेले ते अजून परत आले काय पोरांना सांभाळायला गेले की काय समजत नाही अगं मावशी सांग की का लवकर अगं मी तिने रस्त्याने घेतले बघ मावशी हा. अगं तुला ग कुठं रताळी भेटली त्या वाडीतल्या सगळ्या पोरांना विचारलं कोणाकडे रताळ आहे काय म्हणून तर नाही म्हणाले तुला काय माहिती रस्त्याला कुठं आहे अगं कुठे आहे ये तुला रस्त्याला दाखवतो इकडे नाही नाही इकडेच ये 2 पावलं पुढे आले अजून 1 पाऊल पुढे ये आले अजून आता आले. नंतर नाही नाही कुठे? आता नाही पुढे येत आता इकडे सगळा या पाला पाचोला आहे अगं मावशी हा. भरपूरच पाला पाचवलाय ग हा आणि त्याच्यात काय अजून काठी पिठी आहेत का अगं बघ? हाय की ग बारीक सारीक काटे हाय की ग. हळूच बाजूला कर अगं मावशी हा. मोठे मोठे पण काटे भरपूर आहेत ग. होय, सांगतात बघ, हाताला लागतील तू सांगतेस म्हणून हा. असं करते हा. केलं ग बाजूला अजून एकदा कर अजून एकदा केलं केलंस आता ही सगळी इकडे चालली आहे ही सगळी रस्त्याची आहेत बघ हॅलो आणि पारितोषिक सुजित मनोहर गुराव यांच्याकडे संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले त्याचप्रमाणे निशांत वाजे रुद्र भांडारे देवांश चिले स्वाती वाजे जान्हवी भांडारे मनस्वी भांडारे समर्थ गोरुले त्याचकडे संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले तरी वाघसाई भरारी नाट्य नंबर होते खूप देवरूप आभार आहोत धन्यवाद शिवा धन्यवाद बोल मावशी चला अगं हे एवढी ओढतेस काय बाउंड्रीच्या बाहेर टाकशील मला अगं मावशी हा. तुला म्हणून सांगते तिच्यापासून बाई 4 हात लांब राहा बाई बा का ग अगं धक्का बिक्का दिला तर तुला पोट बी घ्यायचं बाई. आता वहिनी अशी बोलणार आहे तर तुम्ही पण काय 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 तिला पण आली वाटतं नवरीची आठवण माझी लहानाची बोलू मुलं आहे ती. मग तिथं थांब आता. अगं हे मावशी हा. नवरीची आठवण आहे तिला टिकलेश्वरला जायचं असं ए, जाऊ दे कुठं जायचं तिकडे जाऊ दे आता या एवढा मोठा घाट चढायचा
एखादं गाणं नको व्हायला. मी काय म्हणते मावशी हा. एक एखादं गाणं. म्हणजे आल्यापासून सगळी कामं मीच करते. अगं मावशी हा. आताच्या मुलीला पण गाणी येत आहेत. तू कशी शाळेत जातेस ना, मग तुला माहिती असतील गाणी जेव्हा येतात ना की नाही? बघ त्या अगं ह्या वाडीची गावकारी नाही तिला सगळं माहिती असणार. बाई बाय आणि काय म्हणते गाणी येत नाहीत म्हणून. अगं लग्न बिग्न असलं की नाही बोलायला पाहिजे. आता मी घेऊ घे की ग लवकर. तू पाठवून मला साथ दे. मी कशाला दे तुझ्या कारभाऱ्यांना सांग की पाठवून साथ द्यायला. अगं जल्ले कारभारी घरात गेले तर तिथं अजून आलेलं नाही. बाई खरं जागा चेंज केला मी. रात्रभर झोपतो ना. अगं मावशी पण मी काय म्हणते आज मॅचिंग करत राहतात ते मी. मॅचिंग बोलते. रात्रभर झोपतो का विचार पहिला. काय माहिती आता तुझं तू बाई बघ. तू कोण करते अगं पण ते? मावशी मी काय म्हणते अगं ही साडी कुठं आणली. साई अरे आपले माया माझ्याकडे टेकी दिली. बाया माझ्याकडे. हो. मावशीला साडी पण जरा कमी पडली. हा, ते अजून असू दे. त्याला काय फार दिला. अगं होय तेव्हाच मावशीने साडी एकाची आणि ब्लाऊज एकाचं घालून. काय झालं माहिती? ब्लाऊज नाही भेटले की माया भांडा घेतला ना माग मावशीचं जमलं नाही. म्हणजे काल घेतला आणि आज मी वाढली. होय तसंच झालं कायचं. पण मावशी आता बाई. तिला खाशीतच लय भारी. नको नको ती खाशी काय नाही मी राहते. आता सांगणारच. अगं मिलीस मी आज आजोबालाच आहे. आज हा, मला का इथं आजोबा काय तुझ्या आजोबाने ऐकलं तर त्यात काय झालं तिकडे एवढं. माझी आजी तिकडे बसली आहे ती बघ. असू दे आता आजीला ती सांगते मी. हा. अगं आमच्या मावशीचं नाव आहे शांता. आमच्या मावशीचं नाव आहे शांता आणि माया भांडागल्याने दिला मावशीला मनभराचा पंत. आता गाणे घेऊ कधी जाऊ. अगं घे की ग लवकर. हे सुंदरा ये ना. राधाबाई तुला येत. सातपाट पराती वाडीला भात. सातपाट पराती वाडीला भात. सातपाट पराती वाडीला भात. सातपाट पराती वाडीला भात. तरी पण करवली बसना नीट. 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 बसते वर्णाशी बसते वर्णाशी. बाकाते वर्णाशी बाकाते वर्णाशी. आणि तोंड घासते धारणाशी. तोंड घासते धारणाशी. तोंडगाते धारणाशी. अगदी तुझा अर्थ तुला गाण्याची सवय आहे. तिथं पुढं पुढं करायचं. झालं? आता एक काम करशील? काय मावशी. माझ्यासाठी एक अजून एक अगं हो मावशी आता तू म्हणतेस म्हणून म्हणत्या. मावशी तुझ्या लाडक्यांना बोलव की गं बोलूया. लाडक्यांना. अगो हे बनवून दे ना. ताडी माडाच्या ताडी माडाच्या. ताडी आग लागल्या तुझ्या पत्रावाला लागते हा. अगं मेरी जीप खाली पड. मावशी मग अशी किती वेळा भात खाल्लास गं? अगं मेरी एकदाच खाली. एकदा खाल्लाय. हे राधाबाई तूच घे ना एखादं. Thank you.
हॅलो आलेलो पंतशी रे बेंद्या, हो सुदामा, आपल्या ते पप्पाने कामगिरी सांगितलंय. आपल्या ते बाप्पानी होय, ते कामगिरी कोणती आहे? तुला माहित नाही? छे, पण होतात ना? अरे काय आहे माहिती आहे? मला या काळात ऐकायला कमी आहे. हा, बरोबर. आम्हा- ऐक. हा, 16 सत्र, हा. 308 बोटिका, हा. 60 माठ करून मथुरेच्या बाजारात आणले. त्यांना काय करायचे? त्यांना पिंपळाच्या मागे अटक करायचे. हा. एवढ्या गवळणी आडवायच्या दोघांनी भारी कठीण नाही वाटते कामगिरी तुला? अरे मी ऐकायला एवढ्या गवळणीला अडवायच्या खऱ्या पण आपण दोघं होय. कठीण नाही कामगिरी. ही कठीण आहे रे. मग आहेस ना? मी होय. माझ्यावर काय भाऊ जपणार नाही. कामगिरी करणार कोण? हा? ते पप्पाला बोलला कोण? मी बोललो. माझ्या बरोबर होय. काय म्हणतो? म्हणजे काय? मी काय म्हणतो तुला नाही जपणार नाही मला जपणार बरोबर आहे हा. कामगिरी करणार कोण तुझ्या जोडीचा कोण असला तर बघ माझ्या जोडीला हा. करील काय कामगिरी आपण बघतो म्हणजे कधी. नक्की हा. बघ मग बोलाल का बघू
तुझ्या जोडीचा कामगिरी करणारा बोलवून घे ए, आपण दोघं जर इथं सरळ आहे तो वाकडे काय कामगिरी करणार काय म्हणतो बघ नक्की कामगिरी करील ना मग हात मार बघू अरे काय तुझं मत आहे? अरे लवकर ये तुला सध्याला अरे दैजूक खायला कामू काय वरच्या लहानाला सोने तिला घेऊन येतो देव हा ये कामू तू कामगिरी नक्की करील ना बघ अरे कारे सुदाम्या अरे सुदाम्या आग मारतो काही रानाला येता काही रानाला सुदाम्या काही रानाला हलकाला सुदाम्या काही रानाला काही रानाला रे सुदाम्या काही रानाला काही सुदाम्या काही रानाला काही रानाला रे सुदाम्या काही रानाला हॅलो अरे पारितोषिक श्री निनावी देवी प्रसन्न श्री निनावी देवी क्रिकेट संघ कणकाडी भालेकरवाडी या संघाचे आधारस्तंभ रामचंद्र भालेकर, संघ मालक मंगेश भालेकर, अनंत भालेकर, सुरेश भालेकर, रुपेश भालेकर, राकेश भालेकर, शुभम भालेकर, सिद्धेश भालेकर, विराज भालेकर, सुशील भालेकर, चिंतन भालेकर, मानव भालेकर, जय भालेकर, महेश दाभोलकर, मनोहर चाचे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत बालकृष्ण गवळी, सुचिता चंद्रकांत गवळी आमच्या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. वागजाई भराई नाट्यगृहामध्ये होते खुद्द देऊळ आभारी आहोत.
माझं लगीन आहे वाजू त्याला लावलं तू म्हणतो तुझ्या पण इथे माझ्या आईचा भाऊ बसला तू ये बोला ना मला माझे हाय याची आहे चुकले गाय चुकापर्यंत होताच कुठे बोलते नव्हता आणि गाय कुठं होती तू वरच्या गवंडात काय करीत होतास मला कोणते नाही केलं आता गट कुठं मारला टोपणीच करताय यायला एवढा उशीर होता काय काय झालं अरे माझा मोठा नुकसान झालंय अरे पण कसलं आई चप्पल मला माझा पावसाळा वाला झालाय पावसात कोणता वाडा चाललेला आहे काय आतापर्यंत अरे खरोखर मी खोटा बोलतो. पावसात तो वाडा चालला आणि त्याच्यात माझी 25 तुला जमीन पण आहे वीज पडली असेल आला नवा मग आला पावसानं कसा काय हा माझा कॉल कापीत हा तुला मग काय केला काय केला अच्छा पाऊस हा आणि असं लावलं फुल पाहिजे फुल असा लावायचा आणि काय घे अरे तो दिवाळीचा पाऊस अरे रास्ता. अरे, ह्या गुलाबाने घेतलाय लय वाड्यात चांगलाय पेरला पाहिजे का? या वाड्याला निकाल होऊ दे. तुम्ही हो गाडी रोगानी तुला कुठं लोक झाला आबा एक दोन हो गाडी तुम्ही हो गाडी बघा इथं हशाला बोलवलं तुला लोलवली नाही ते पप्पाने कामगिरी सांगितले काय म्हणतो आपल्या पप्पाने गणपती अरे आपले ते पप्पा आपले ते पप्पा पावलीवाले घालायचं काय हा? 16 शस्त्र 308 भूमिका आठ वाट करून काय झालं काय तुला? काय म्हणतो मग? काय 16 17 308 रुपये का ताट करून नव्हे थाट मार शृंगार मग मग काल्याचं काय हा? यांना पिंपळाच्या बारी अटक करायचे हा हेच मी काय म्हणतो हा. हेच उद्या गौरवी हवलं गौरवी पाठवले आहे हा आपण पुढे आलोय फुलालो आपण काय करायचंय काय करायचं डबा धरून बसायचं हा तोंड टोकाचं. तोंडाकडे फोडून. अरे पण कुठं आहे कुठे म्हणजे त्या पाठवून येत आहे हा आपण पुढे आलोय पुढे आलोय आपण काय करायचंय काय करायचं आहे डबा धरून बसायचे डबा हा एक चित्रा. हा. अरे मी काय म्हणतो काय आईच्याकडे तोंड टाकून फोडून दिलं. काय लावून दिला. काय काय हा मी काय म्हणतो काय सकाळी झालंय आता परत होण्याचं वाटत नाही. तो डबा नव्हे मग अरे डबा धरून म्हणजे लपून बसूया लपून लपून बसूया मग मी काय म्हणतो हगलास बांधा खाली अरे हगलास बरं बांधा खाली दोघं एकदा होय असं नको. मग कसं हगलास ग्लास अरे बघ कुठे रे
काय माहिती तोंडात फोडून त्याला पाहिजे काय अरे हगला अरे हे ग्लास होय अरे इथं कोण टाकले हगला हा बघ हगला हगला मग मग लपया काय चप्पल हा आता खांद्यावर रे आता खांद्यावर बघू अरे हे काय पडलं कवलरी बघितलेस अरे हुता आई सापड नाही मेलो दाखव मला गवळणी काय झालं काय झालं काय सगळे मिसळलं मिसळलं लोणी घ्या लोणी. तुला इथं आणणार कोणी खावा घ्या खावा तुम्ही सगळे मामाला बोलवा कवलरी बघितलेस काय आई छपत नाही नाही अरे अजिबात तू कवलरी नाही बघितलेस अरे ना तू दाखवतो सगळ्या वाटतं. आमचे तर छान आहे ही म्हणजे काय हा बाई टक्का म्हणजे पोरगा पोरगा सोतू मी सोतू आणि कोण मी आणि मोठू मला बघायला आम्ही बघून घेऊ कवलरी दाखवतोय कोणत्या ठोकाला बघू बोका कनवट बोका काय ए सोतू कुठं गेला हाय हाय का फुलं फुलं हा फिरवतो बघ तू पडलं तुझं झालं काय झालं काय मला खडगा घेऊन मी नित्या पाळल्या पाळल्या फुटू बरोबर आहे त्याला पांढऱ्या कवलरी कधी बघितलेल्या नाही म्हणून तुला विचार तुला सकाळ होता काय त्या गोकुळच्या गवळ्याच्या पोरी हा आता दैदूत लोणी हा म्हणून त्या पांढऱ्या काय गुलाम सांगतोय काय झालं मला काय म्हणतो हा. त्या होकुलच्या हवल्याच्या फोडी हैदूत होणी हा खातात म्हणून त्या फांद्या पण दोघे कोळचा खाताव आपण रानावनातून गाई म्हणून आपण काहीतरी विचारतो तुला काय म्हणतो कोण म्हणतो या शाळेत ती मावशी आहे मग तुझी आईची पाचशे बनता शाळेची पाचशी बहीण नव्हे, त्या पोरीची मावशी अच्छा आहे काय मग मग येऊ ये
इकडे नारे अण्णा अण्णा हाले बोल बोल बोलते उठला लागे तगली मोळू छाप हथच काय बोलते हा काय अरे आल्यापासून बघतोय नित्य आपली वेळी भांडे घासताय भांडी घासून झाली आता कपडे धुताय एकच नाच रे मोरा कापूस भिजून झाली कांदा की फोन हसलं काय कांदा आता कोणते करायला कुठं घाला तू कुठं जातो तुझ्या पोलीला सांगून ठेव केंद्र हा काय पाटणं उलटय त्याला म्हणून झाकून ठेवा जर आमचं इमान उडलं तर तुम्हाला भाजी पडेल म्हणजे काय तोंडाला आवड घाल मग ते तुमच्या पोळी शोधत बॉबची आधी पट्टी तुझ्या हसू नको केलं का सांगू ठेव तुझी आई नाही हसतोच अरे मावशी एवढी रागार का आली तुझी धावत हे झाला बोललास काय तिला बोललास काय काल कुत्रा लागलाय काय झालं काय तू काय बोललास तिला ते माहिती मग ती मारत्या मैसारखी आगाव येईल ना शेवटी कशी झाली बघितली शेवटी मग करायचं काय हा अरे जा जा आणि प्रेमान म्हण ए मावशे हा प्रेमाने म्हणजे हा बोलू हा बोलू हा बोलू हा बोलू हा? ए माकाले कशी बोल अगं मावशे ए असं बोल नको अगं मावशी इथं गडबड करील मग दोघांनी सांगा मी नाही, काय तुझ्या भाषेत मग मी कांदाय ना कर अगं मावशी तुम्ही हाली का होतो आणि हो मी
हा नाही ग खूप अगं हे चंद्रा अगं मावशी हा. अगं काय ग म्हणाला हानी ना उनी आणि हानी ना हानी आता दोघीने पण हात काय दोघी नानी पाठीमागे बघ तिघी जणी आहे आवाज हा काय कामाचं नाही आहे तिघजणी आहे ना तुझ्या 50 जणी घेऊन ये माझी मिसेवाली का शोधत नाही ए तिचा गल्ला तर तिच्या घासाला कोणच्या अला मेरे पाणी कम चाय आहे तुझ्या बोलीला कसं बोलतो ए, तो आणवी कोणी तुझ्या काय छारा मारला तुला बाजारली जाता यायचं नाही डायरेक्ट उद्या हा आता अजिबात नाही तुम्ही आज म्हणता तरी कोण तुला झालं वाचवलं पत्कन नाही तो तू मला ओळखलंस नाही कोणापलीत काही शेरपूर नाही ती आणि तुझ्या तोंडावर पडली बॉब नाही ती ते वापसाचं ते बॉब ए! मला. कापसाचं काढायचं ना का 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 हा. काय तिथं आलाय म्हणून आलाय म्हणून त्याचे केस आहे ना केस हा. एकदा टाकीन भाजून तो बापूला काय भावी आता बोलाव ए म्हातारे दोन त्याची माय बॉली माय बॉली मेली मेली अगं मावशी हा. त्याच्या अंगाला हात नको लावून मी महिनाभर आंघोळ नाही केला हा ना मग दोघींनी पण या पात्री मग साबण लावायचं बघे साबण नको ह्याला कात्या घेऊन जाऊया काट्या घ्या अरे मागणी का कासा आहे तुम्हाला ओळखलंच नाही काय नाही हा ए मावशे हा अगं मीच तू अगं मावशी वर गेलं ए बाबानो खाली या अगं मी माझी ऍक्शन ऍक्शन आहे ती म्हणजे काय आणि बघे ह्या एवढा फुटतो तो बघू कुठं बाहेर काय येत नाही त्याचं विचार मावशी तूच त्याला तुला हवंय काढत अगं हा काहीतरी आलं मेंटल म्हणजे गेल्या काढलं हो काढू जमायचं नाही आम्ही बघू देतो मग दोघीने मागणं हात लावा मागून हात लावा. तो तू काढ पुढं ते पाहिजे ए सोतू कोणती बस इकडे हे गेलं ये आयला नाव सांगितलं तुला हे गेलं पुढं हे बघा इकडं. आलं ना पुढं. तुझं नाच चुकलंय तुझं नाच हसतोच नाही तुझं नाच चुकलंय पुन्हा बोल पटकन बोल हाय हसू नको केंद्राला मला बोल ए मावशे हा. अगं मी अगं मावशी परत वर गेलं याला फुटतो तर कोण आहेस तू अगं चिंग पाक डमडम बरोबर हा चीज हा टपाक आणि हा डमडम हे बाबे अगं तसं नवं मग कसं हा चिन्ह स्वामी हा चिंदीवाला पोरगा माझा अंकाली काय काढी अंकाली काय तरी काय राज हा तुझं मुंडी चित्र हॅलो आमच्या लाडक्या मावशी आलेले पारितोषिक चंद्रकांत गवळी याचवेळी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं मावशी त्यांचं सुंदर असं नाव घ्यायचं आहे चंद्रकांत गवळी यांचं गाल्यात होतं मंगळसूत्र त्याला केलं मी डोरलं का 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 पान करायचं पान नावाचं पान आमची का हाय अरे मेलाच माझी लिंग नको तो तुझी लिंक घे पहिल्या खायच्या पहिले नेऊ हाऊन टाक झालं त्याला मग धुवून घे वाळवी त्याला तेल पिया गाण्यात होतं मंगळसूत्र त्याला केलं मी डोरलं हा. गाण्यात होतं मंगळसूत्र त्याला केलं मी डोरलं आणि चंद्रकांत रावांचं नाव घेते त्यांचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं या सर्व बक्षिसांचे वारसाई भराई नमन आभारी आहोत धन्यवाद कुठं होते हा बघ हा चिन्ह स्वामी हा मुक्त स्वामी हे बाबा हे तुला हे कुठलं फुल लागलेलं आहे वो मेले का हाथ बोलता तो मेली शॉट तरी पण त्याला भूक को पडत भोग पलन आम्ही दोघांनी त्याला टेस्टर लाव हा बघ चिन्ह स्वामी हा मुक्त स्वामी वेणुगोपाल अय्यल अगं मावशी बरोबर हा. अगं हे तिकडचे अय्यो इडली सांबार चटणी 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 हे मावचे
अगं चटणी ओली की छुटी ओली आता ही चटणी घे. तुझ्या तोंडावरची माझ्या तोंडावर नसेल ना. हे बघ, याची बोल आठ पांढरं. अगं मावशी आणि हा कोण लड्डू मुत्त्या आता छोटू मुत्या. त्यांचा बघ त्यांचा पंखा धर आणि म्हणजे मानव पाहिजे वरनं. कामाचं बोल ना. नाही काय म्हणतो माझा पोरगा ना तू तुला बाजारला जाता यायचं ना जाता यायचं ना अजिबात. मग आहेत तरी कोण तुम्ही? त्याला आपण तू देवाच्या संगतीचे सोंगडी. पटकन सांगतो देव समजावं. अरे मेला कसं नसतं. कृष्ण देवाच्या संगतीचे सोंगडी असतात. तुला सगळं माहिती आहे मला काय विचारतं मग तुमच्याकडे काय कायदा वगैरे? तुला काय फायदा नाही गेले मला नाही. अरे मेला फायदा नाही. कायदा. हा कायदा म्हणजे काय? म्हणजे काय ओळख. बोलत ओळख म्हणजे काय? म्हणजे काय पॅन कार्ड. मला म्हणजे प्यार काल अरे गुलाबा धोतर हो मला म्हणजे प्यार काल अरे या धोतर तिला समजत नाही चौकात कसं बोलायचं? नॉन चेन खाली अरे हे म्हणते म्हणून काढली पण असते पण काय झालं रे? म्हणजे आपल्याकडे काय नको काय बरोबर आहे, गरमीचा दिवस आहेत ना. अरे गरीब किती वाले जरा मोकलं मोकलं तुला काय होय हे म्हातारे ऐकलं झालं काय मध्ये? तुला सांग काय आहे ते जास्त. माहित नाही हा. तो आता किती बोलू म्हटलं थांब जरा तू गवळ्याच्या नारी थांब जरा तू गवळ्याच्या नारी जाऊ नको तू गबारी जाऊ नको तू गबारी थांब जरा तू देवा
ताकीर भोजपुर मारताले ए, हा ओ भोजपुर कोणची वा मग आता शंभर कोण आमची वा लहान म्हणजे काय ए, माझा लेखले तो कोणी बुक करणार काय त्याला बुक करणार काय तो आता काय खोलून निघलाय बंड्या फोटो तुला हवाय तुला आमच्या हायद्यानं उद्या बतावत लागल अगं पण त्यांच्या कायद्याप्रमाणे तर आपण जमल्यावर बसूया. जय माताले आम्ही सांगून आपली बदलायची नाही आले कुठं आम्ही कुठं आम्ही सांगून तर पटापट माणूला घालून हा वाव यांना ना लागून ओ हो स्वतः निभाव झोलक तू जगाला का बघू चायनीज चाव चाव अरे केलतं उभा आहे अरे केलतं उभा बसव. अरे पण मी काय म्हणते तुझ्या हा, अरे ही बाई ना होय. बाई कशी पाहिजे कशी पाहिजे अशी लटकन मोठं चालली पाहिजे. ही बाई मग अच्छी अच्छी पाहिजे अरे ती घाट चढते दमते म्हणून ते असे चालते म्हणून मग. अच्छी अच्छी हो. पण त्या घरात माताले सांगितली येजिंग बोलून आता खाली बोल आता कुठून बोल वाले वा मगापासून बघतोय पाठवर कुठं माहिती सावध झालं मी या बाबा सगळं कामगिरी झालेली आहे तिथून बोलशे तुला काय आवाज बोलावा तुला पदर मान घाले का होत काय तर मेरा फुटला म्हणजे कामगिरी झालेली आहे ते पण जाऊ झोग्या कामगिरी फटक्या मला चला चला पटकन थांब राधे मथुरे बाजारी जाऊ नकोस. कान्हा, आम्हा सर्व गोपिकांना मिळून मथुरेच्या बाजारी जाऊ दे. राधे आपल्या उकळत अमृत रूपी दहीदूत बनते आणि ते दहीदूत तुम्ही मथुरेच्या बाजारी कवडी मोल दराने विकतात म्हणून ते दैत्य माजले. अरे कान्हा पण ते कोणत्या अधिकाराने सांगतोय ज्या ज्यावेळी या पृथ्वीवर अधर्म माजला होता त्यावेळी पृथ्वीच्या रक्षणार्थ मला या पृथ्वीवर यावं लागलं होतं. कान्हा, आम्हाला तुझ्या अवतार लिहिल्याचा विसर पडला आहे. अदमीचा नाश करून पृथ्वीच्या रक्षणार्थ मी इथेच राहिलो आणि प्रत्येक वेळी यदा यदा हि धर्मस्य ग्लानेरभवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मय सुजाम परित्राणाय साधूना अविष्णाय दुष्करिणा धर्म संस्थापकाचार्य संभवामी युगे युगे असे म्हणत आहे. पृथ्वीच्या रक्षणार्थ मी इथेच राहिलो त्याच्या जन्मला ऐकून घे राधे. चंद्र से रानी
होतो